764 व्हरायटी इतक्या मोठ्या प्रमाणात आळीचा अटॅक झालेला आहे आणि कोणताही कंद हातात सापडलेला नाही. खूप वाईट पोझिशन या व्हरायटीची आहे. मोनोक्रोटो, क्रियाक्रॉन, ॲसिटामाप्रिड, जैविक नुवान, आदमाचा पॅराझाइड, कोराझॉन हैदराबाद, कोराझॉन ड्युपॉन्ट, काइट, नुवान, ॲसिटामाप्रिड, डेलिगेट अशा सर्व स्प्रे ह्या व्हरायटीवरती झालेले आहेत. तरी पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अजून रॉकेट, अजून धानुसान गॅससाठी असतं ना ते, या सगळ्यांचे स्प्रे झालेले आहेत. परत साप पावडर स्टार्टिंगला, अँट्रोकॉल, अजून मला जेवढे आठवले जे मी स्प्रे केलेले आहेत. आणि एवढ्या पावडरी असल्या व्हरायट्यांवर मारूनसुद्धा कोणताही रिझल्ट नाही. मग हा व्हरायटीचा दोष आहे की हे सगळे मी जे औषधं सांगितलेले त्यांचा दोष आहे, काहीच सांगू शकत नाही. पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इथं मी 4 गल्ल्या लावलेल्या होत्या, त्यात 15-22ची माझी 2 गल्लेल्या होत्या त्या संपलेल्या आहे. आणि मी सगळं नांगरायचं काम चाललेलं आहे आणि शेवट व्हिडिओ बनवतो आहे. आणि तिकडं माझा प्लॉट आहे 2 एकराच्या 40,000 काड्या मी लावलेल्या होत्या. 764 व्हरायटीच्या पूर्ण फेल गेलेल्या आहेत. याच पद्धतीच्या आहेत ते सर्व. शेती करायची कस काय हा एक मोठा प्रश्न आहे. रासायनिक खतं, मजुरी, पाला काढलेला, ह्याचा खाली डीर खूप असतं 764 व्हरायटीला, ते काढलेलं, म्हणजे खूप खर्च करून सुद्धा हातात काहीच नाही. अशा पद्धतीचे गड्डे पूर्ण बिनकामाचे. आणि काही ठिकाणी तर गड्डेच असे बारीक हे बघा, असं पण झालेलं आहे. हे सगळं असं बेकार पोझिशन झाले सगळे.